बघा या ठिकाणी ब्लाऊज किती सुंदर बसलंय कॉलरचं आणि फ्रंट भाग पण किती छान बसलाय. बिना कफचा शिवलाय मी. तर चला आपण आता ब्लाऊज शिवून घेऊ. तर पहिले मी साईडची कटोरी अटॅच करून घेते. समोरासमोर पार्ट ठेवायचे आणि एकसारखं अटॅच करून घ्यायची. तर पहिली कटोरी झाली अटॅच. मी दुसरी दाखवते. हे सिंपल आहे अस्तर जोडायचं, हे तुम्हाला येतच असेल तरी पण मी दाखवते. आणि या पद्धतीने एक्स्ट्रा कपडा जो असेल तो सर्व कट करून घ्यायचा. तुम्हाला पाहून वाटत असेल हा कटोरीचा शेप बसेल का म्हणून वेगळा वाटतोय, पण 3 पीस प्रिन्स कट आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मी. तुम्हाला मी लवकरच याचा चार्ट दाखवेल शोल्डर मायनसचा. आणि प्रत्येकाचं ब्लाऊज घेऊन शोल्डरप्रमाणे माप जर टाकलं तर शोल्डर किती मोठा गळा असो किंवा छोटा असो, पाठीमागून अजिबात घडी वगैरे पडत नाही आणि एकदम छान असं ब्लाऊज बसतं. मी पण पहिलं शिवायचे, पण आता परफेक्ट शिकल्यामुळे मी परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवून देऊ शकते. आणि या पद्धतीने ब्लाऊज शिवलं तर आपण पाहिजे तेवढी शिलाई घेऊ शकतो. हे बघा सर्व अस्तर जोडून झाले. आता क्रॉसपट्टी, दोन्ही पण क्रॉसपट्ट्या. या ब्लाऊजची क्रॉसपट्टी थोडीशी गोल आकाराची आहे. का गोल आकाराची ती तुम्ही मागच्या भागात कटिंग पाहिलीच असेल. नसेल पाहिली तर आपल्या चॅनलवर व्हिजिट करून पाहू शकता तुम्ही. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक पण देईल. आणि म्हणजे क्रॉसपट्टी गोल काय आहे, तर आपण ज्या ठिकाणी हुक आय बसवतो त्या ठिकाणी आपल्या ब्लाऊजला घड्या पडतात. कारण आपला तिथला भाग थोडासा पोटाचा थोडा उंच असतो, मोठा असतो, त्यामुळे ती पट्टी दुमडली जाते आणि तिथे घड्या पडतात. म्हणून थोडेसे राऊंड शेपमध्ये जर आपण क्रॉसपट्टी कट केली तर त्या ठिकाणी शेप खूप छान बसतो. अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्याने ब्लाऊज खूप छान बसतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी बघा खाली अस्तर ठेवून आपण फ्रंटचा भाग ठेवला आहे आणि त्यावर आता पिनला लावून मी सेट करून घेते, कारण आपल्याला टिप मारायची, कपडा सरकला नाही पाहिजे. सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये ब्लाऊज चालू आहे आणि परफेक्ट शोल्डर न जमल्यामुळं हे ब्लाऊज असं व्यवस्थित बसत नाही. कधी कधी शोल्डरला फुगाव येतो, आपल्या बगलेमध्ये घड्या पडतात. तर त्या का पडतात हे परफेक्ट या पद्धतीने शिका तुम्ही. आपण सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिकू शकतो आहे. मी तुम्हाला पाठीमागं जसं शिकवत होते तसं, पण परफेक्ट जर माप काढून जर ब्लाऊज शिवलं, आर्महोल कसा काढायचा, छातीचा चौथा भाग कसा काढायचा, आणि गळा जर मोठा असेल तर लुझिंग किती द्यायचं आणि मायनस किती करायचं, हे जर परफेक्ट तुम्ही शिकून घेतलं तर तुम्हाला नक्कीच छान असं ब्लाऊज शिवता येईल. कुठेही क्लास करायला जायची गरज पडणार नाही. या ठिकाणी बघा आता मी फ्रंटचा भाग शिवून घेतला आहे. हा बरोबर एकावर एक ठेवायचा आणि एक्स्ट्रा कपडा जो असेल तो कट करून टाकायचा. या पद्धतीने बघा पूर्ण एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला. गळ्याचा आकार किती सुंदर आला आहे. आता काय करायचं, बरोबर याचा सेंटर काढायचा. आपल्या फ्रंटला हुक करायचे आहेत, त्यामुळे याचा बरोबर सेंटर काढायचा आणि सेंटरला अशी रेष ओढून घ्यायची आणि या रेषमध्ये ठेवायची. बरोबर दोन्ही साईडने टिप मारायची आणि मध्ये कट द्यायचा, म्हणजे आपला कपडा सरकत नाही आणि आपला वेळही वाचतो. या पद्धतीने बघा मी 2 टिप मारून घेतल्यात. आता बरोबर सेंटरला मी कट देणार आहे. 2 पार्ट सेपरेट झाले आपले आणि सोबत तयार करू. आता आपण याला कटोरी जोडणार आहोत. तर कटोरीने मी खालच्या बाजूने सुरुवात करायची जोड द्यायला. कपडा कमी जास्त झाला तर घाबरायचं नाही, त्या ठिकाणी कटछाट करून तो व्यवस्थित करून घ्यायचा, कारण आपण माप व्यवस्थित टाकलेले आहेत, त्यामुळे आपली कटिंग छानच बसणार आहे. आपण थोडासा एक्स्ट्रा पार्ट ठेवलेला आहे प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे मग तो आपल्याला जोडताना लक्षात येईल. बरोबर पार्ट ठेवून खालच्या बाजूने सुरुवात करायची, म्हणजे आर्महोलच्या बाजूने आपण व्यवस्थित असं फिनिशिंग देऊ शकतो किंवा कट मारू शकतो त्या ठिकाणी एक्स्ट्रा कपडा झाला तरी. तुम्हाला कटिंग जर नसली समजली तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला परत सविस्तर कटिंग समजावेल. आता बरोबर या ठिकाणी कपडा अजिबात खेचायचा वगैरे नाही आणि व्यवस्थित असा
आता या ठिकाणी बघा आपला एक साईडचा भाग तयार झाला आहे. आता याला आपण लावू क्रॉस पट्टी. सेंटरपासून थोडेसे पाव इंच पुढं सोडायची, म्हणजे तो तिरकाच आकार आहे तो राऊंड शेपमध्ये बसतो आपला एकदम. कटिंग तर व्यवस्थित आलीच पाहिजे, पण स्टिचिंग पण छान आली पाहिजे. आता याला जर आपण कफ टाकले तर हे ब्लाऊज खूप छान बसेल, पण मला कफ आवडत नाही म्हणून मी बिना कपचं शिवलं आहे. एक्स्ट्रा कपडा नेहमी कट करत चला, त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग पण दिसते आणि छान वाटतं ब्लाऊज. आता आपण डबल टिप मारून घेतले. या पद्धतीने बघा आकार असा आला आहे. आता याला प्रेस मारली की खूप छान बसणार. पफ पण किती सुंदर आला बघू शकता तुम्ही. कोणत्या साईजला किती डॉट घ्यायचा किंवा किती हे घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगेलच किंवा सांगितलंच. आता या पद्धतीने बघा दोन्ही पण पार्ट तयार झाले. ते एकावर एक ठेवून घ्यायचे. एक्स्ट्रा कपडा जो असेल तो कट करून टाकायचा. आपलं शिवताना काय होतं, आर्महोलच्या बाजूनेच कटोरीचा किंवा कपडा थोडासा वरती येतो, तो बरोबर सेप देऊन कट करून घ्यायचा. एकावर एक ठेवून बघायचं बरोबर. बघा दोन्ही पण भाग एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये एकसारखे चालेल. आता हे आपण बाजूला ठेवू. आता घेऊ आपण पाठीचा भाग तयार करायला. तर पाठीच्या भागाला आपल्याला गोट वगैरे मारायचं नाही आहे, त्यामुळे आपण खालचा कपडा सुईचा ठेवू आणि त्यावर अस्तर ठेवून खालच्या बाजूने टिप मारून घेऊ, म्हणजे आपल्याला दुमडपट्टी लावायची गरज पडणार नाही. तर या पद्धतीने बघा त्याला बरोबर टाचन लावून सिक्युअर करून घ्यायचं, म्हणजे आपला कपडा वगैरे हलणार नाही. टाचन नाही लावलं तरी काही हरकत नाही, पण आपल्याला कपडा हलवू नये आणि एकदम फिनिशिंगमध्ये बसावं म्हणून आपण टाचन लावतो. आता या पद्धतीने आपण टिप मारायला सुरुवात करू. ज्या आकाराने आपण कट केलेले त्या आकारानेच टिप मारून घ्यायची. बरोबर या पद्धतीने आता याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. एक्स्ट्रा जो कपडा असेल तो कट करून टाकायचा, म्हणजे आपला आकार बिघडत नाही त्यामुळे. तर मध्ये पाठीमागं तुम्ही म्हणाला असा तिरकासा आणि गोल आकार का दिसतो, तर काही काही ठिकाणी पाठीवर ब्लाऊज उचकल्यासारखं दिसतं, यामुळे ते उचकल्यासारखं दिसत नाही आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसतं. तर आता याला आपण देऊया दाबटीप. ब्लाऊज सेट करायसाठी आणि व्यवस्थित दिसायसाठी प्रत्येक ठिकाणी दाबटीप आणि प्रेसचा वापर करा. या ठिकाणी बघा आता व्यवस्थित असं आपला जो आता टिपीचा कपडा आहे, टिप मारतो तो बरोबर अस्तरच्या बाजूनेच आला पाहिजे. आणि आता बघा या ठिकाणी पाठीचं बघा आपलं किती सुंदर सेट झालं आहे. आता यावर पण आपण एक टिप मारून घेऊ. आता बघा पूर्ण ब्लाऊजला आपण कवर शिलाई देऊन घेऊ, म्हणजे आपला कपडा एकदम व्यवस्थित बसेल. आणि आता एक्स्ट्राचा कपडा जो असेल तो कट करून टाकू. तुम्हाला वाटत असेल पाठीमागचा शोल्डर आणि पुढच्या शोल्डरमध्ये फरक असतो, म्हणजे शोल्डर जोडताना कमी जास्त होतात का, तर होत नाही अजिबात. जे प्रोफेशनल टेलर असतात किंवा फॅशन डिझायनर असतात ते या पद्धतीने बरोबर मापे घेऊन कट करतात, म्हणून आपले ब्लाऊज आणि त्यांचे ब्लाऊज थोडेसे वेगळे वाटतात. तर या पद्धतीने बघा आता पूर्ण झालं. आपण काय पाठीला टक्स वगैरे मारणार नाही आहोत. हा पाठीचा भाग तयार झाला आणि हा झाला फ्रंटचा भाग तयार. आता हे दोन्ही जोडून बघायचे साईडने थोडं कमी जास्त वगैरे आहे का, तर थोडंसं असेल तर ते याच ठिकाणी कट करून टाकायचं.
बघा आता पूर्ण ब्लाऊज आपला. आता खालचा भाग सुईचा ठेवायचा आणि त्यावर आपण फ्रंटचा जो भाग शिवला आहे तो अटॅच करून घ्यायचा. तर बघा शोल्डर एकदम परफेक्ट आली. आता शोल्डर अटॅच करून घ्यायचे. या ठिकाणी बघा आपण शोल्डरला उतार कोणत्या बाजूने दिला आहे, तर बाहीच्या बाजूने थोडासा उतार दिलेला आहे आपण 1.75चा. त्यामुळे त्या ठिकाणी फिटिंग खूप छान बसते. नाहीतर मग कसं होतं, त्या ठिकाणी फुगा आल्यासारखं वाटतं. तर किती उतरायचं काय उतरायचं मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे. थोडं कमी जास्त वाटलं तर थोडंसं कटछाट करून घ्या. या ठिकाणी बघा आपण आता शोल्डर अटॅच करून घेतले. हा साईडचा भाग पण बघून घ्यायचा, आर्महोलचा शेप पण बघून घ्यायचा. तर आता मी बाही जोडून झाली आणि पूर्ण ब्लाऊज झाल्यावर इथपर्यंत बघा. बाही सगळ्यांना जोडताच येत असेल, नसेल जोडता येत तर कमेंट करून मला सांगा. आता इथपर्यंत आपलं ब्लाऊज पूर्ण झालं आहे. आता आपण काढणार आहोत याची शोल्डर पट्टी, म्हणजे शोल्डर कशी तयार करायची. तर मी अशी घडी मारली कॅनव्हासची, पण ही चुकीची आहे. कारण कसं आपल्याला या बाजूनी बंद घडी नाही आली पाहिजे, बाजूनी बंद घडी आली पाहिजे. तर बाकीचा सर्व आकार सेम आहे, बघू शकता तुम्ही, फक्त घडी तशी घ्यायची. तर बरोबर गळ्याचा आकार जेवढा आहे तेवढा आखून घ्यायचा. मला डबल कट करावा लागला तर कॅनव्हास फक्त, आणि 3 इंचाची पट्टी घ्यायची बरोबर. बंद बाजू आपल्या बाजूने नाही, आत्ता मी हात ठेवलेला त्या बाजूने बंद बाजू आली पाहिजे कॅनव्हासची. आता बरोबर बाकी सर्व सेम आहे. आता हे बरोबर बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि आता काय करायचं, याच्या पुढे 1-1 इंचाचं अंतर ठेवायचं मार्जिनसाठी आपल्याला, शिलाईसाठी. आणि याचा पण बॉक्समध्ये अटॅच करून घ्यायचं. हे पण खूप सोपं पद्धतीने ब्लाऊज सांगितलं मी तुम्हाला शोल्डरचं, म्हणजे कॉलरचं. आता बरोबर याचा सेंटर घ्यायचा, सेंटरवर मार्किंग करायची. आणि आता हा सेंटर वरच्या बाजूने 1 इंच जे लावलेले आपण त्याला जाऊन अटॅच करायचं. आता हा पहा आपला गळ्याचा शेप असा तयार होतो शोल्डरचा. एकदम सोपी पद्धती, मला पण कोणी सांगितली नव्हती एवढ्या सोप्या पद्धतीने. आता हे सर्व आकार कट करून घ्यायचे. आता बघा बंद बाजू वरच्या बाजूमुळे असल्यामुळे हे 2 सेपरेट कॉलर तयार होतात, पण आपल्याला तशी सेपरेट नको आहे, आपल्याला या बाजूने बंद घडी पाहिजे. तर या मी दुसरी कॅनव्हास कट करून घेतला, तोच ठेवून माप बरोबर. आता आपल्याकडं जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो बघायचा पुरतो आहे का त्याला. तर आपल्याला थोडंसं कमी पडतो आहे, आपण याला देणार आहोत आता जोड. 1 मीटर कपडा घेतला होता, मला शक्यतो लांबाईच शिवायची होती, पण ती काय बसली नाही त्यामध्ये. 1 मीटर कपड्यामध्ये होत नाही, तर याला 1.5 मीटर कपडा लागतो अशा ब्लाऊजला, कारण हाईट पण खूप असते या ब्लाऊजची. 38 साईजचं ब्लाऊज आहे. आता यावर पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची. आता बघा यावर कॅनव्हास ठेवून घ्यायचा. जी चमकती बाजू आहे कॅनव्हासची ती कापडाच्या बाजूने करायची. आता याला आपण प्रेस मारून घेऊ, म्हणजे हात व्यवस्थित असा चिटकून जाईल त्याला. हा बघा आता व्यवस्थित चिटकवलं मी कॅनव्हास त्याला. आता एक्स्ट्रा जो कपडा असेल, जे कॅनव्हासला अर्धा इंच सोडायचा कपडा, कारण आपण दुमटपट्टी वगैरे मारणार आहोत, आणि एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो कट करून टाकायचा. आता अस्तर पण बघणार आहोत आपण, अस्तर पण बसतंय का आपलं. तर आपल्याला जोड द्यावाच लागणार आहे, कारण लेंथ खूप आहे शोल्डरची, हाईट जास्त असल्यामुळे. आता दोन्ही पण मी जोड देऊन दोन्ही एका मापाप्रमाणे कट करून घेतले. या पद्धतीने आपली शोल्डर तयार होईल पहा. आता जो स्ट्रेट भाग आहे त्या ठिकाणी आपण टिप मारून घेऊ, वळवून घेऊ कपडा.
बरोबर हा कपडा वळवून घेऊन टिप मारून घ्यायची. बघा आता या ठिकाणी पूर्ण आपलं तयार झालं आहे. आणि त्यामध्ये टिप मारून जो एक्स्ट्राचा कपडा असेल तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. म्हणजे आपण ज्यावेळेस टिप मारू अटॅच करू शोल्डर त्यावेळेस ती जाड अशी बसणार नाही. आता अस्तरचा कपडा ठेवायचा सुईचा आणि त्यावर हा आपण कॅनव्हास लावलेला पेपर ठेवायचा कपडा आणि ज्या ठिकाणी राऊंड शेप आहे त्या ठिकाणी आता टिप मारून घेऊ. या ठिकाणी अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा सोडायचा जी स्ट्रेट लाईन आहे त्या बाजूने आणि राऊंडच्या बाजूने टिप मारून घ्यायची. बरोबर कपडा सरकत अशी टिप मारून घ्या. आणि आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकू आपण. थोडा कपडा कट करताना शोल्डरचा वगैरे थोडा एक्स्ट्राच कट करत जा, कारण कसं आहे मग आपल्याला कमी जास्त पडलं तर मग काही करता येत नाही, त्यामुळे मग नंतर कट करून पण टाकता येतो. आता जो राऊंड शेप आहे त्या ठिकाणी कट देऊन घेऊ आपण. आणि आता याला दाबटीप देऊन घेऊ. दाबटीप देणं खूप गरजेचं आहे. कोणाकोणाला या ठिकाणी अवघड वाटतं पण तसं काही नाही आहे. हाताने प्रेस वगैरे करत व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घ्यायची. बरोबर पूर्ण याला मी दाबटीप देऊन घेते. दाबटीप दिल्यामुळं काय होतं मग कपडा व्यवस्थित पलटी होतो. म्हणजे हा पॉईंट आहे दाबटीपेचा. पूर्ण शेवटपर्यंत दाबटीप देऊन घेऊ आपण. हे बघा आता किती सुंदर पलटी झाला आपला गळा शोल्डर. नाखाने प्रेस करून घ्यायचं आणि वाटलंच तर नंतर यावर प्रेस पण मारून घ्यायची. आता काय करायचं आपण ते ब्लाऊज घ्यायचं जे आपण शिवलं आहे ते बरोबर त्याचा सेंटर काढायचा. गळ्याला गळा लावून पाठीच्या बाजूने सेंटर काढून घ्यायचं. त्या ठिकाणी चॉकने मार्किंग करून घ्यायचं. आणि आता हा सेंटरवर या शोल्डरचा पण सेंटर काढून घ्यायचा बरोबर. आणि बरोबर आता मी ठेवते कशी शोल्डर कॉलर बघा, अस्तरची बाजू वरतून केली मी आणि सेंटरवर सेंटर ठेवला आहे आणि कापडची बाजू वरतून केली कारण आपण शोल्डर पलटी मारणार आहोत. असं जेंट्सची कॉलर असते तशी कॉलर बसणार आहे ब्लाऊजची. आता बरोबर बघा अशी कॉलर जोडून घ्यायची गळ्याप्रमाणे. सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करायची म्हणजे आपली कमी जास्त वगैरे पडणार नाही. आता दुसऱ्या बाजूने जोडून घेऊ. आता बघा आपली कॉलर जोडून झाली. आता हा भाग सुईचा करायचा आणि हा उलट्या बाजूने सुईचा भाग उलट्या बाजूने आणि उलटा भाग सुईच्या बाजूने अशी कॉलर जोडावी लागते. आता ही पण आपण सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करणार आहोत. थोडीशी लाईट गेल्यामुळे अंधार दिसतोय तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या. मी जसं सांगते तसं लक्ष द्या आणि या ठिकाणी बरोबर असा अटॅच करून घ्या. आता दुसऱ्या बाजूने टिप देऊन घेऊ आपण. एक बाजू सेंटरने सुरू केली आणि दुसरी बाजू फ्रंटपासून चालू केली तरी चालते, कारण पहिल्या वेळेस सेंटर येणं गरजेचं आहे. नंतर आपलं ब्लाऊज बरोबर येणार असतं.
बघा आता आपण आलो आहे सेंटरपर्यंत. आता या ठिकाणी आपला ब्लाऊज या पद्धतीने तयार झाले पहा. आता आपण शोल्डरची करणार आहोत घडी. बरोबर शोल्डरची घडी बसवायची. प्रेसच्या साहाय्याने बसवली तरी चालेल, पण मी तुम्हाला सांगितले माझी लाईट गेली म्हणून मी तुम्हाला असं दाखवते. या पद्धतीने बघा आता ब्लाऊज आपलं किती सुंदर बसलंय. या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मी कॉलर ब्लाऊज सांगितले तुम्हाला स्टिच करायला. खूप अवघड असतं वाटतंय दुसऱ्यांनी सांगितल्यावर, पण मला ज्या पद्धतीने जमलं मी त्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने सांगितले. तर तुम्ही पण या पद्धतीने ब्लाऊज शिवून भरपूर शिलाई घ्या. व्हिडिओ जर नक्की आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आता ब्लाऊज किती सुंदर बसले आपलं. या पद्धतीने मी कफ टाकलेले नाही आहे, पण ठेवून तुम्हाला दाखवते त्याचा आकार शेप किती सुंदर आला आहे. कट करताना वाटतं आपल्याला कटोरी चुकते वगैरे का, पण अजिबात नाही. एकदम छान असं ब्लाऊज बसलेलं आहे. मी तुम्हाला अंगात घातल्यावर पण दाखवलं किती छान बसलं आहे. या पद्धतीने बघा त्याची कटोरी वगैरे, कुठं क्रीज वगैरे, आडेगुडे वगैरे कुठेच नाही आहेत. इतक्या सुंदर पद्धतीने ब्लाऊज बसले पाठीला पण आणि फ्रंटला पण. धन्यवाद.